नवरात्री उत्सव हा 9 दिवस चालणारा देवीचा उत्सव आहे. प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची उपासना केली जाते. माता शैलपुत्री कोण आहे? माता शैलपुत्री या हिमालय पर्वतराजाच्या कन्या आहेत. हे देवी पार्वतीचं पहिलं रूप आहे. त्यांनी त्यांच्या डाव्या हातात कमळ आणि उजव्या हातात त्रिशूल घेतला आहे. त्यांची वाहन आहे बैल म्हणजेच नंदी, ज्यामुळे त्यांना वृषारूढा देखील म्हणतात. त्या धैर्य, शुद्धता आणि भक्तीचे प्रतीक आहेत. या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. माता शैलपुत्री आपल्याला शिकवतात की साधेपणातच खरी सुंदरता आहे. आता पूजा कशी करावी? घर स्वच्छ करून देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. देवीला फूल, फळ, नारळ नैवेद्य अर्पण करावं. घरातही पांढऱ्या फुलांनी सजावट केली जाते. घटस्थापना केली जाते, ज्यामुळे एक पवित्र कलश ठेवला जातो. देवीचा शैलपुत्री मंत्र किंवा दुर्गा सप्तशती पठण केले जातं. देवी शैलपुत्री यांचा मंत्र म्हणजे ओम देवी शैलपुत्रे नमः. या दिवशी देवीकडून आपल्याला धैर्य, आत्मविश्वास व शारीरिक मानसिक बल प्राप्त होते. शांत मन, पवित्र विचार आणि श्रद्धा हाच नवरात्रीचा खरा अर्थ. माता शैलपुत्रीची कृपा सर्वांवर राहो. जय माता दी. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.